मॅम MBBS साठी किती स्कोर लागतो? हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे, पण त्याचा आन्सर सिंपल नाहीये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली गोष्ट, रियालिटी जाणून घ्या. ऑल ओव्हर इंडियामध्ये 20 लाखाच्या आसपास मुलं नीटची एक्झाम देतात, पण रियालिटी काय आहे तर 1 लाखाच्या आसपासच MBBS ची सीट्स आहेत. म्हणजे काय, हाय कॉम्पिटिशन आहे. तर त्यामध्ये कुठल्या स्कोरनुसार कुठलं कॉलेज मिळू शकतं? जर तुम्ही पाहिलं असेल की 600 to 650चा स्कोर असेल तर तुम्हाला डेफिनेटली गव्हर्नमेंटचे हाय चान्सेस आहेत, तर तुम्हाला नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. जर 500 to 600चा स्कोर असेल तर तुमचा स्कोर बॉर्डरवर आहे, तुम्हाला मिळू शकतं किंवा नाही मिळू शकतं. जर तुमचा स्कोर 400 to 500च्या स्कोर मध्ये आहे, रेंजमध्ये आहे, तर डेफिनेटली तुम्ही प्रायव्हेटसाठी एलिजिबल आहात. तुम्ही डीम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा एलिजिबल आहात किंवा मग MBBS इन अब्रॉड सुद्धा करू शकता. जर तुमचा स्कोर बिलो 300 असेल किंवा 350च्या वर असेल तर डेफिनेटली तुमचा डीम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा एलिजिबल आहात, प्लस MBBS इन अब्रॉड साठी सुद्धा एलिजिबल आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्क्सवर MBBS डिसाइड होत नाही. कॅटेगरी असेल, स्टेट कोटा असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. बिगेस्ट मिस्टेक असते, बरेचसे स्टुडंट असं विचारतात की माझे इतका स्कोर आहे तर मला कोणतं कॉलेज मिळू शकतं. पण या उलट तुमचा प्रश्न असा असला पाहिजे की माझा हा स्कोर आहे, यावर बेटर ऑप्शन्स काय अवेलेबल असू शकतात. फायनल ट्रूथ, MBBS हा मार्क्स प्लस स्ट्रॅटेजीचा गेम आहे. जर तुम्हालाही तुमच्या स्कोरनुसार MBBS साठी ऍडमिशन हवं असेल तर आताच SREC ला संपर्क करा आणि कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली तुम्ही MBBS म्हणून कमेंट करू शकता. थँक्यू.